खालील परिमेय संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणती परिमेय संख्या येईल? मध्यभागी कोणती म्हणजे मधली परिमेय संख्या काढायची. आता इथं असलेले 13 आपण 14 9 आपण 10 12 आपण 13 15 आपण 16 आणि 20 आपण 21 आहे. मग आता यांचा फरक किती आहे? 13 ने 14 बोला. 13 ने 14 9 ने 10 12 ने 13 15 ने 16 आणि 20 ने 21. यांच्यामध्ये काय एक एकचा फरक आहे. आता लहान संख्यावर आहे आणि मोठी संख्या खाली आहे. मग अशा वेळेस कशाचा वापर करायचा? 1 ने 1 2 आणि 2 ने 1 3. काय 1 ने 2 2 ने 3 एक एक शून्य ठेवून द्यायचा. 3 सका 18 आणि 2 पंच 10. मग आता याच्यामध्ये मोठे कोण आहे? 6 आहे मोनियाटिक आणि लहान कोण आहे? 5 आहे. तर आता इथं उतरत्या क्रमाने म्हणजे मोठी संख्या बदलल्याची. तर आता इथं काय मोठी संख्या आपल्याला ठरवायची असेल तर मोठे आणि लहान. तर ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक मोठा. आता मोठ्याकडून लहान करता आले. मग आता छेद पाहायचं 21 असेल याचं. त्याच्यापेक्षा लहान कोण आहे? 16. त्याच्यापेक्षा पुन्हा लहान कोण आहे? 14. त्याच्यापेक्षा लहान कोण आहे? 13 आणि त्याच्यापेक्षा लहान कोण आहे? 10. तर अशा पद्धतीने आपण इथं लिहिलं. तर मग आता 13 आणि 10 उजव्या साईडनं, 16 आणि 21 उजव्या साईडनं आहे. आणि आपण लिहिलं मोठ्याकडून लहान्याकडं म्हणजे उतरता क्रम लिहिला या ठिकाणी. तर मग आता उतरता क्रम लिहिल्यास मधला कोण आहे? 14 आहे. मग आता मधली संख्या कोणती आली? 14 आली.